हवामानातील बदलाचा फटका कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही बसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनही झालं आणि अशातच आता राज्य सरकारनं कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना हेक्टरी 22,000 आणि विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 42,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे। मात्र या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून विमा संरक्षित रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। तर शासनानं जाहीर केलेली नुकसान भरपाई ही थट्टा असल्याचं मत शेतकरी व्यक्त करतायत। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाडे यांनी। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने जाहीर केलेली आहे। मात्र शेतकरी जे आहेत ते समाधानी नाही आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण थेट शेतकऱ्यांना विचारूयात। शासनाने अधिवेशनात आंबा आणि काजूसाठी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे, त्या नुकसान भरपाई तुम्ही समाधानी आहात का? आज जर विचार केला तर आज 22,000 आणि 42,000 आज शासनाने जाहीर केली। प्रत्यक्ष जाऊन आज 90% अहवाल सादर झाला। मग त्या 90% अहवालाप्रमाणे आज ती मिळती-जुळती आहे का? हा आधी मेन प्रश्न आहे। आज जे घटक तापमान किंवा कमी तापमान, वेगाचा वारा, अवेळी पाऊस, त्या संरक्षित रकमेची जी आहे ती तरी शेतकऱ्यांना तेवढी जरी आज नुकसान भरपाई मिळाली विम्याचा आधार धरून तर शेतकरी निदान आज सावरतील तरी। त्वरित जो निर्णय घेतला त्याबाबत आम्ही समाधानी आहे, पण ती तुटपुंजी त्यांच्यानी निर्णय घेतलेला आहे त्याबाबत आम्ही समाधानी नाही आहोत। समाधानी तर नाहीच आहे, कारण कसं आहे, खर्च जर होतोय त्याला 5,000 ते 7,000 रुपये खर्च येतोय आज मशागत करण्यापासून सगळं। याच्यात आम्ही समाधानी कसं राहणार? शेतकऱ्याने खायचं काय, करायचं काय? असं जर आलेलं वर्ष असं येत राहिलं तर माणसाकडे हे कसं जाणार? चक्र चालणार कसं आहे? कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.